वन बुक वन मोमेंटच्या सिरीजच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी घेऊन आली आहे हे बुक, द आर्ट ऑफ नॉट ओव्हर थिंकिंग. तुम्हाला उलटं दिसेल कारण की सेल्फी कॅमेरा ऑन आहे. तर या पुस्तकाची गंमत अशी आहे की जेव्हा हे रिसीव्ह झालं ना पार्सल, तेव्हा मी जेव्हा ओपन करून पाहिलं तर मला असं वाटलं की हे ना पेजेस अर्धवट आहेत का, म्हणजे छापण्यात काही चूक झाली आहे का, कारण की हे सगळ्या पेजेसवर अशी अर्धाच पॅरेग्राफ किंवा असा अर्धाच पेज भरलेला आहे. पण जेव्हा मी गुगलवर त्याचा PDF चेक केला तेव्हा लक्षात आलं की नाही, हे पुस्तकच असं आहे. आणि याची गंमत अशी आहे की तुम्ही यातलं कुठलंही पेज ओपन करून पहा आणि त्यातला पॅरेग्राफ वाचा, त्याला मागचा कंटेक्स्ट लागत नाही, म्हणजे कंटेक्स्ट. तर तुम्ही कसंही त्याला वाचू शकता आणि त्याचा काही ना काही मीनिंग नक्की येतो. तर आजही आपण असंच ट्राय करूया की या पुस्तकाचा एक कुठलंही पेज ओपन करूया आणि त्याचा मग जो संदर्भ आहे तो मी तुम्हाला समजावून सांगते. ओके, सो पेज नंबर 56. खूप छान आलेला आहे पॅरेग्राफ आणि लक्षात ठेवण्यासारखं आहे की प्लीज डोंट कन्झ्युम कंटेंट दॅट ट्रिगर्स युअर ओव्हर थिंकिंग. असा कंटेंट कधीही कन्झ्युम करू नका. कंटेंट म्हणजे आपण जे यूट्यूबवर पाहतो आहे, आपण जे वेबसिरीजमध्ये पाहतो आहे, आपण जे टी व्हीवर बघतो आहे, बातम्या झालं, सिरियल्स झालं, तर किंवा न्यूजपेपरही वाचणं एक कंटेंटच कन्झ्युम करणं आहे. तर प्लीज डोंट कन्झ्युम कंटेंट दॅट ट्रिगर्स युअर ओव्हर थिंकिंग. ज्या कंटेंटमुळे तुमची ओव्हर थिंकिंग ट्रिगर होते ना, तो कंटेंट बघू नका. Choose to consume positive content because it's really easy to lose yourself in the ocean of millions of content pieces on the internet that are not necessarily good for your mind. When there is a lot of unnecessary information in your head, you are bound to overthink. Consume only what you want to attract in your life. Consume only what gives you peace and makes you feel better. Consume only what makes your heart feel lighter. Choosing to consume negative content is a form of self harm. म्हणजे यातून ऑथर म्हणत आहे की असा कंटेंट चूज करा ज्यातून तुम्हाला बेटर फील होते, ज्यातून तुम्हाला हलकं फील होतं आहे, ज्याने तुम्हाला आनंद मिळतो आहे, ज्याने पॉझिटिव्ह इमोशन्स ट्रिगर होत आहेत, पॉझिटिव्ह इमोशन्स जनरेट होत आहेत. कारण इंटरनेटवर मिलियन्स ऑफ कंटेंट आहे, पण चूज करणं की तुम्हाला काय बघायचं आहे, तुम्हाला म्हणजे लाईफ इम्प्रूव्ह करायची आहे की तुम्हाला सेल्फ हार्म करायचं आहे, हे तुमच्या हातात आहे, असं ऑथरचं म्हणणं आहे. आणि खूप छान बुक आहे, मी नक्की रेकमेंड करेल. आपल्या इंडियन ऑथरनीच लिहिली आहे, शौर्य कपूर. नक्की ऑर्डर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कॉमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब पण करायला विसरू नका जर तुम्ही नवीन असाल तर. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.